मारेगाव शहरात भाजपाचा जल्लोष, भव्य बाईक रॅली आणि ध्वजावंदनाने साजरा झाला स्थापना दिवस। भारतीय जनता पक्षाच्या स्थापना दिनाचे औचित्य साधून मारेगाव तालुका आणि शहरात भाजप कार्यकर्त्यांनी अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते। शहराच्या मुख्य मार्गावरून काढण्यात आलेल्या भव्य बाईक रॅलीने संपूर्ण शहरात भगवे वातावरण निर्माण केले असून या उपक्रमाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले। कार्यक्रमाची सुरुवात पक्षाच्या अधिकृत ध्वजवंदनाने करण्यात आली। यावेळी भारत माता की जय आणि पक्षाच्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता। राष्ट्र प्रथम या तत्वावर चालत सर्वांनी एक दिलाने काम करण्याचा संकल्प यावेळी कार्यकर्त्यांनी केला। या प्रसंगामुळे कार्यकर्त्यांमध्ये एक नवचैतन्य निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले। स्थापना दिनाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी कार्यकर्त्यांनी शहरातून भव्य बाईक रॅली काढली। कार्यकर्त्यांच्या हातातील पक्षाचे झेंडे आणि अंगावरील भगवे उपरणे रॅलीचे मुख्य आकर्षण ठरले। रॅलीच्या माध्यमातून पक्षाचे विचार आणि एकतेचा संदेश जनतेपर्यंत पोहोचवण्यात आला। शहरातील मुख्य चौक आणि गजबजलेल्या मार्गावरून ही रॅली काढण्यात आली, जिथे नागरिकांनी देखील कुतूहलाने रॅलीचे स्वागत केले। या भव्य बाईक रॅलीचे आणि कार्यकर्त्याचे नेतृत्व भारतीय जनता पक्षाचे मारेगाव तालुका अध्यक्ष अविनाश लांबट यांनी केले। त्यांच्यासोबत शहराध्यक्ष अनुप महाकुलकर, ज्येष्ठ नेते प्रशांत नांदे, अल्पसंख्याक सेलचे तालुकाध्यक्ष इफ्तेखार शेख, सुनील देवाळकर, वैभव पवार यांच्यासह तालुक्यातील सर्व मान्यवर, पुढारी, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। या रॅलीमुळे मारेगाव शहरात भाजपची मोठी ताकद आणि संघटन कौशल्य दिसून आले। अत्यंत दिमाखात आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडलेल्या या सोहळ्याची सध्या संपूर्ण राजकीय वर्तुळात चांगली चर्चा रंगली आहे।